मी अपयश कसे टाळू? माझा स्वाभिमान का ठेचला जातो? मी कुठे कमी पडतो? माझा मीपणा कुठे अडतो? माझी किंमत का होत नाही? यशस्वी व्यक्ती कसा बनू? काय केल्याने मला यश मिळेल? मित्रो, धाडसाने जगण्याच्या या युगात जर तुम्ही मेणबत्ती म्हणून जगाल तर कोणी फूक मारेल. टिकायचंय, जगायचंय, जिंकायचंय तर मग आग म्हणून जगा. जाळण्यासाठी किंवा जळवण्यासाठी नव्हे तर प्रगती, समृद्धी आणि समानता निर्माण करण्यासाठी. आयुष्य खडतर आहे व अपमान त्याचा जिवलग मित्र. त्याची सवय करून घ्या. अपरिचित परिस्थितींना आणि जबाबदाऱ्यांना समोर जाणे म्हणजेच आयुष्य. आयुष्यात करिअर महत्वाचे आहे. करिअर म्हणजे डू व्हॉट यू लव्ह अँड लव्ह व्हॉट यू डू. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा. स्वतःला सिद्ध करा. सिद्ध करण्याचा हेतू हा तुमच्या प्रगती आणि भविष्याचा असावा, ना की इतरांच्या नुकसानाचा. बिझनेसमध्ये किंवा कॉलेजमधून बाहेर पडल्या 5 आकडी इन्कमची अपेक्षा करू नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडेंट होत नाही किंवा अंबानीही होत नाही. त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. यात नवीन काहीच नाही. पण जगमगाटात गुंतल्या या दुनियेत याची आठवण मात्र सतत करून द्यावे लागते. हे कटू सत्य. आज कदाचित तुम्हाला तुमचे पालक किंवा शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस आणि क्लायंट नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचा आहे. जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत. ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात. तुम्ही केलेली चूक ही सर्वस्व तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ही सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, कारण निर्माण करण्याची क्षमता असणारे दोष देत नाहीत आणि दोष देणारे लोक काहीही निर्माण करू शकत नाही. झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्यात सर्वात मोठी चूक तीच जिच्यापासून तुम्ही काहीही शिकत नाही. नियम पाळायला शिका. नियम आणि वळणांशिवाय प्रगती आणि यश अशक्य आहे. मग हे नियम शाळेतले असोत, समाजातले, सवयीतले किंवा व्यवहारातले. नियम पाळायचे वळण असलेच पाहिजे. उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पाहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला व तयारीशिवाय काम करणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो. आयुष्याच्या शाळेत ना गॅप घेता येतो ना प्रिपरेशन लीव्ह. आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही. तो वेळ तुमचा तुम्हाला शोधायचा असतो. पण एक सत्य लक्षात असू द्या, वाहून गेलेलं पाणी आणि निघून गेलेली वेळ परत येत नाही. वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल. टीव्ही किंवा फेसबुकवरती जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरती सिरियल नसते. खऱ्या पुऱ्या आयुष्यात आराम नसतो. असते ते फक्त काम आणि काम. तुमची रेटिंग म्हणा किंवा लाइकिंग काम केल्यानेच वाढते. सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत घेणाऱ्या तुमच्या मित्रांना कधीही चिडू नका. आजचा वेळ तुम्ही कशात लावत आहात त्यावरून उद्या तुमच्यावर काय वेळ येणार आहे ते समजते. वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल. अपयश आले तरीही जिद्द आणि आशा पेटती ठेवा. मित्रांनो, अपयश आले तरीही जिद्द आणि आशा पेटती ठेवा, कारण रात्र नव्हे स्वप्न बदलतात, दिवा नव्हे वाती बदलतात. मनात सतत असू द्या जिंकण्याची आशा, कारण नशीब बदलो वा न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. म्हणून मित्रांनो, परत सांगतो, धाडसाने जगण्याच्या या युगात जर तुम्ही मेणबत्ती म्हणून जगाल तर कोणीही फूक मारेल. टिकायचंय, जगायचंय, जिंकायचंय तर मग आग म्हणून जगा. जाळण्यासाठी किंवा जळवण्यासाठी नव्हे तर प्रगती, समृद्धी आणि समानता निर्माण करण्यासाठी.